नमस्कार. संचिताज किचन चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी सोयाबीन कबाब. संध्याकाळी थोडी भूक लागल्यावर काही हेल्दी खायची इच्छा असेल तर सोयाबीन कबाब बनवा. ते चवीला चांगले असतात आणि आरोग्यासाठीही चांगले असतात. ते कसे बनवायचे ते जाणून घ्या. सोयाबीन कबाब बनवण्यासाठी प्रथम 100 ग्रॅम सोयाबीन 1 ते 2 तास भिजवा. जेव्हा ते फुगतील तेव्हा सर्व पाणी गाळून घ्या. आता ते चांगले पिळून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात सोयाबीन चांगले ब्लेंड करा. सर्व नीट बारीक झाल्यावर हे एका भांड्यात काढून त्यात 2 उकडलेले बटाटे किसून घ्या. अनेक लोक संध्याकाळी चहासोबत नमकीन, फरसाण किंवा वेफर्स खातात. तुम्ही सुद्धा असे काही खात असाल तर ते खाणे बंद करा, कारण ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्याऐवजी संध्याकाळी भूक लागल्यास तुम्ही स्नॅक्समध्ये गरमागरम कबाब खाऊ शकता. नंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या मिरच्या घाला. कोथिंबीर, मीठ चवीनुसार. गरम मसाला अर्धा चमचा. धने जिरे पावडर 1 चमचा. लाल तिखट 2 चमचे. हळद 1 चमचा. तांदळाचे पीठ 3 चमचे. कॉर्नफ्लॉवर 3 चमचे घालून चांगले मिक्स करून घ्या आणि थोडे तेल लावून पिठासारखे मळून घ्या. तुम्ही सोयाबीनचे कबाब बनवू शकता. ते टेस्टला अप्रतिम लागतात. सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने असतात, त्यामुळे ते खाल्ल्याने तुमच्या आरोग्यालाही फायदा होतो. जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर प्लीज संचिताज किचन चॅनल सबस्क्राईब करा, कारण आम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. व कुरकुरीत सोयाबीन कबाबची रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आता हाताला तेल लावून थोडे मिश्रण घेऊन त्याला कबाबचा आकार देऊन एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर एका वाटीमध्ये पाणी घ्या व त्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घालून आणि थोडे मीठ घालून पाणी ढवळून घ्या. व त्यामध्ये एक एक सोयाबीन कबाब बुडवून पुन्हा प्लेटमध्ये ठेवा. आता गॅस मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करून घ्या व सर्व कबाब गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
कुरकुरीत सोयाबीन कबाब खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही ग्रीन चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अशाच मस्त नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी संचिताज किचन चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.